नमस्कार, मी जगदीश. ग्राउंड झिरोमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी संसदेमध्ये भाषण केलं होतं. यावेळेस त्यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला होता. हे स्पष्ट करताना त्यांनी महाभारतातील उदाहरण देत चक्रव्यूहाचा उल्लेख देखील यावेळेस केला होता. दरम्यान यावरून आता राजकारण चांगलंच पेटताना दिसतंय. कारण आपले संसदेतील चक्रव्यूह भाषण दोघांपैकी एकाला आवडलं नाही, त्यामुळे आपल्या घरावर ईडीची धाड पडणार असा दावा राहुल गांधी यांनी केलाय. नॅशनल हेरॉल्ड घोटाळ्यात राहुल गांधी जामिनावरती आहेत आणि त्यांच्या भाषणामुळे त्यांच्यावर कारवाई होणार असा भलताच दावा त्यांनी केलाय. दरम्यान काय आहे दावा राहुल गांधी यांनी केलेला आणि कोणत्या घोटाळ्यात राहुल गांधी हे जामिनावरती आहेत आणि त्यांना आता चौकशीची भीती का वाटतीये, चला पाहूया आजच्या ग्राउंड झिरोमध्ये. सभागृहामध्ये चक्रव्यूह भाषणानंतर अंमलबजावणी संचालनालय ईडीनं आपल्या विरोधात छापे टाकण्याची तयारी केली आहे. त्यांच्या खुल्या मनानं स्वागत करण्यासाठी आपण ईडीच्या लोकांची वाट पाहत आहोत आणि आपल्या वतीने त्यांना चहा बिस्किटे देऊ असा दावा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केला. दरम्यान काय दावा केला राहुल गांधी यांनी पाहूयात. मी चक्रव्यूहाचा उल्लेख केलेलं भाषण बहुतेक सत्ताधारी नेतृत्वाला आवडलेलं दिसत नाही. म्हणूनच की काय ईडीतील माझे सूत्र मला सांगत आहेत की माझ्यावर छापा मारण्याचे कारस्थान शिजत आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलंय. ईडी अधिकाऱ्यांचं मी खुल्या मनानं स्वागत करेन, त्यांना चहा बिस्किटे सुद्धा देईल, असं सुद्धा राहुल गांधी यांनी म्हटलंय. तर जामिनावर असलेले राहुल गांधी ज्या भाषणाचा उल्लेख करतायत आणि त्या भाषणात चक्रव्यूह शब्दामुळे ईडी चौकशीचे भाकीत व्यक्त करतायत, त्या भाषणातलं वक्तव्य नेमकं काय आहे ते आपण पाहूयात. मैंने चक्रव्यूह के बारे में थोड़ी रिसर्च की और पता लगा कि चक्रव्यूह का एक दूसरा नाम होता है पद्मव्यूह, मतलब लोटस फॉर्मेशन. तो जो चक्रव्यूह होता है स्पीकर सर, वो लोटस के शेप में होता है, कमल के फूल के शेप में होता है. 21वीं सदी में सर एक नया चक्रव्यूह तैयार हुआ है स्पीकर सर, वो भी लोटस की शेप में है सर, और उसका चिन्ह प्रधानमंत्री जी अपनी छाती पर लगा के चलते हैं. मैंने चक्रव्यूह के बारे में थोड़ी रिसर्च की और पता लगा कि चक्रव्यूह का एक दूसरा नाम होता है पद्मव्यूह, मतलब लोटस फॉर्मेशन. तो जो चक्रव्यूह होता है स्पीकर सर, वो लोटस के शेप में होता है, कमल के फूल के शेप में होता है. 21वीं सदी में सर एक नया चक्रव्यूह तैयार हुआ है स्पीकर सर, वो भी लोटस की शेप में है सर, और उसका चिन्ह प्रधानमंत्री जी अपनी छाती पर लगा के चलते हैं. तर ज्या प्रकरणाच्या चौकशीची राहुल गांधींना भीती वाटतेय ते प्रकरण आहे नॅशनल हेरॉल्ड प्रकरण. याच प्रकरणामध्ये राहुल गांधी सध्या जामिनावरती आहेत. काय आहे हे प्रकरण पाहूयात. नेहरूंनी नॅशनल हेरॉल्ड हे नियतकालिक 1938 मध्ये सुरू केलं. असोसिएटेड जर्नल लिमिटेड मार्फत नॅशनल हेरॉल्ड प्रकाशित होत असे. नेहरू आणि 5000 स्वतंत्र सैनिक असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड कंपनीत भागधारक होते. इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्यावर त्यांनी नॅशनल हेरॉल्डवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला. असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड कंपनी अडचणीत आणून बंद पाडली गेली. कंपनीच्या नावावर देशभरात मोक्याच्या जागी अनेक भूखंड आहेत.
असोसिएटेड जनरल्स कंपनीची संपत्ती हडपण्यासाठी काँग्रेसनं डाव टाकला। सुब्रमण्यम स्वामी यांनी हा आरोप करत न्यायालयात अधिक खुलासा केला। गांधींनी यंग इंडिया लिमिटेड या कंपनीची स्थापना 2010 मध्ये केली। यंग इंडियात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा 76% हिस्सा होता। यंग इंडियात काँग्रेस नेते मोतीलाल व्होरा, ऑस्कर फर्नांडिस प्रत्येकी 12% यांचा वाटा होता। कंपनीत तोटा होत असल्याचं कारण देत एजेएलला काँग्रेसनं 90 कोटी व्याजमुक्त कर्ज दिलं। काँग्रेसकडून अर्थपुरवठा होऊनही एजेएल कंपनी आणखी तोट्यात दाखवली। एजेएल तोट्यात असल्यानं तिच्याकडे तिची संपत्ती ही यंग इंडिया कंपनीला दिली गेली। एजेएलची 2000 कोटींची मालमत्ता फक्त 50 लाखात यंग इंडियाला दिली गेली। एजेएल आणि यंग इंडिया भूखंड घोटाळ्यात सोनिया गांधी आणि राहुल गांधी जामिनावरती आहेत। काँग्रेसचे 90 कोटी हडपण्याचा आरोप सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर केला गेलाय। तसंच एजेएलची 2000 कोटींची मालमत्ता हडपण्याचा सुद्धा आरोप दोघांवर आहे। नॅशनल हेराल्ड घोटाळ्यात राहुल गांधी हे आरोपी आहेत आणि हे संपूर्ण प्रकरण काय आहे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये राहुल गांधी कसे काय पाहूयात। यंग इंडिया कंपनीमध्ये राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचा प्रत्येकी 38% हिस्सा आहे। यंग इंडियाला एजेएल कडून 9 कोटींचे समभाग दिले गेले। समभागाच्या बदल्यात यंग इंडियानं कर्ज चुकवण्याचं वचन दिलं। समभागासोबतच यंग इंडियाला नॅशनल हेराल्डचे मालकी हक्क मिळाला। कर्ज फेडण्यासाठी एजेएलला काँग्रेसनं 90 कोटी दिले, कर्जमाफी सुद्धा दिली। तर राहुल गांधी यांनी जे ट्विट केलेलं आहे त्यावर भाजपा आणि काँग्रेस या दोघांचीही काय प्रतिक्रिया आलेली आहे पाहूयात। केंद्र सरकार अब उनकी आवाज को दबाने की कोशिश करने की एक साजिश रच रही है। उनके हर साजिश से मुकाबला करने के लिए कांग्रेस पार्टी तैयार है। अगर उन्होंने कोई पाप किया होगा तभी उनको संदेह होगा, क्योंकि अगर कोई पाप नहीं करेगा तो कहाँ होगा। हम लोग तो इतना दिन लग रहे हैं, तो कहाँ हम लोग क्या किसी ने छापा नहीं मारा। तर नॅशनल हेराल्ड मध्ये 2000 कोटी रुपयांचा घोटाळा झाला। 2012 मध्ये दाखल झालेल्या या खटल्यातल्या काही ठळक गोष्टी सुद्धा आहेत, त्या सुद्धा पाहूयात। नॅशनल हेराल्ड बंद करताना एजेएल कंपनीला काँग्रेस पक्षाला 90 कोटी देणं होतं। काँग्रेस पक्षाने 2010 मध्ये कर्ज यंग इंडिया कंपनीकडे हस्तांतरित केलं। यंग इंडिया कंपनीचे 38% समभाग राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याकडे होते। या हस्तांतरणानंतर एजेएल कंपनीच्या मालमत्ता मिळून 200 कोटीची मालकी थेट यंग इंडियाकडे आली। तर राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याबरोबरच तेव्हाचे काँग्रेसचे नेते ऑस्कर फर्नांडिस, मोतीलाल व्होरा, राजीव गांधींचे मित्र सॅम पित्रोडा यांचाही यंग इंडियामध्ये वाटा होता। मालमत्ता हडप करण्यासाठी खोटे व्यवहार करून त्यासाठी पैशाची अफरातफर केल्याचा आरोपही केला गेला। चौकशी दरम्यान मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हाही त्यात जोडला गेला आणि त्यामुळेच सक्तवसुली संचालनालयाकडून ही चौकशी सुरू आहे। गेली 10 वर्षे हे प्रकरण सुरू आहे आणि अर्थातच 2014 मध्ये भाजपा सरकार आल्यावर चौकशीचा वेग हा वाढलाय। 2010 मध्ये काँग्रेसकडून देण्यात आलेल्या स्पष्टीकरणानुसार यंग इंडिया ना नफा ना तोटा या तत्वावर चालणारी कंपनी आहे आणि नॅशनल हेराल्डला वाचवण्यासाठी या कंपनीनं एजेएल कंपनीचे समभाग हस्तांतरित करून घेतले। यात पैशांचा व्यवहारच झालेला नाही, त्यामुळे मनी लॉन्ड्रिंगचा प्रश्नच येत नाही। अर्थात काँग्रेसला हे उत्तर योग्य ती कागदपत्र देऊन सिद्ध करावं लागेल आणि त्याचीच चौकशी सध्या सुरू आहे आणि ती सुरू असेपर्यंत
राजकीय वातावरण हे तापलेलं राहणार आहे। राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याबरोबरच तेव्हाचे काँग्रेसचे नेते ऑस्कर फर्नांडिस, मोतीलाल व्होरा, राजीव गांधीचे मित्र सॅम पित्रोडा यांचाही यंग इंडियामध्ये वाटा होता। मालमत्ता हडप करण्यासाठी खोटे व्यवहार करून त्यासाठी पैशांची अफरातफर केल्याचा आरोपही केला गेला। चौकशी दरम्यान मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हाही त्यात जोडला गेला आणि त्यामुळेच सक्त वसुली संचालनालयाकडून ही चौकशी सुरू आहे। गेले 10 वर्ष हे प्रकरण सुरू आहे आणि अर्थात 2014 मध्ये भाजपा सरकार आल्यावर चौकशीचा वेग वाढलाय। 2010 मध्ये काँग्रेसकडून देण्यात आलेल्या स्पष्टीकरणानुसार यंग इंडियाना नफा ना तोटा या तत्वावर चालणारी कंपनी आहे आणि नॅशनल हेरॉल्डला वाचवण्यासाठी या कंपनीनं AJL कंपनीचे समभाग हस्तांतरित करून घेतले। यात पैशांचा व्यवहारच झालेला नाही, त्यामुळे मनी लॉन्ड्रिंगचा प्रश्न येत नाही। अर्थात काँग्रेसला हे उत्तर योग्य ती कागदपत्र देऊन सिद्ध करावं लागेल आणि त्याचीच चौकशी सध्या सुरू आहे आणि ती सुरू असेपर्यंत राजकीय वातावरण हे तापलेलं राहणार आहे। आणखी महत्त्वाच्या बातम्या मात्र एका छोट्याशा ब्रेकनंतर।